कोल्हापूरमध्ये जोगेश्वरी यात्रेमध्ये मुकुट मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि कोल्हापूरमधील उदगावमध्ये जोगेश्वरी देवीची यात्रा सुद्धा संपन्न होते। जोगेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये कोल्हापूरकरांची तुफान गर्दी सुद्धा पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून आणि 1100 वर्षांची परंपरा असलेल्या जोगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त मुकुट मिरवणुकीला कोल्हापूरमधल्या उदगावमध्ये सुरुवात झाली आहे। तर हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकरांनी या यात्रेसाठी गर्दी केलेली आहे आणि सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी मंदिरातून देवीचं मुकुट बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास 5 ते 6 तास हा मुकुट मिरवणुकीचा खेळ सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतो आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय 11 वर्षांपासूनची परंपरा अजूनही तशीच सुरू आहे। कसा उत्साह आहे भाविकांमध्ये, दृश्य आपण पाहतोच आहे। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। अतिशय मोठा उत्साह जो आहे तो या यात्रेमध्ये असतो। गेल्या 1100 वर्षांची परंपरा जी असणारं मुकुट कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे, खेळ सुरू आहे। त्यासाठीच हा खेळ पाहण्यासाठी हे सगळे पंचक्रोशीतून आलेले सगळे नागरिक आपण पाहताय। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। खरं तर जोगेश्वरी उदगाव हे गाव आहे आणि याच गावातील जोगेश्वरी हे ग्रामदैवत आहे आणि त्याच ग्रामदैवताची खरं तर ही यात्रा आहे, ग्रामदेवीची यात्रा आहे आणि त्यासाठीच या सगळ्या पंचक्रोशीतील नागरिक जे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुकुट कार्यक्रम होणार आहे। याच जोगेश्वरी मंदिरातून 3 ते 4 मुकुट जे आहेत या ठिकाणी येत असतात आणि हातात वेताची काठी घेऊन खरं तर हे मुकुट परिधान केलेला इसम जो आहे तो अनेकांच्या मागे जो आहे तो लागत असतो आणि वेताच्या काठीचे फटके जो आहे तो देत असतो। ही एक अनोखी परंपरा जी आहे ती या गावानं आजपर्यंत जपलेली आहे। खरं तर या जोगेश्वरी मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे ते पूर्ण वर्षभर दर्शनासाठी बंद असतं। केवळ 5 दिवसच दर्शनासाठी उघडं असणारे हे देशातील केवळ एकमेव मंदिर असेल अशा पद्धतीची शक्यता आहे, कारण केवळ 5च दिवस यात्रेच्या दिवशी या जोगेश्वरी देवीचं खरं तर दर्शन जे आहे ते या ठिकाणी भाविकांना घेता येत असतं आणि म्हणूनच ही गावची यात्रा जी आहे ती विशेष बनवते। आपण बघितलं तर ही दृश्यांमध्ये सगळे मुकुट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। ते मुकुट या ठिकाणी दाखल होतील आणि तेच खेळ जो आहे तो या मुकुटांचा या ठिकाणी पार पडत असतो। काल पिसे कार्यक्रम झाला आणि आज मुकुटांची मिरवणूक जी आहे ते पार पडताना पाहायला मिळते। त्यामुळं नक्कीच एक मोठा उत्साह जो आहे तो या गावामध्ये सध्या पाहायला मिळतोय आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपताना हे उदगाव गाव या ठिकाणी पाहायला मिळते। श्रद्धा, नक्कीच बरोबर आहे शेखर, आणि अनोखी परंपरा इतक्या वर्षांपासूनची आणि अजूनही कोल्हापूरकर ती जपतायत आणि त्यांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो। शेखर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून जोगेश्वरी देवीची ही यात्रा आहे आणि 11 वर्षांपासून या यात्रेचा वारसा हे कोल्हापूरकर जपतायत। हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे आणि तीच दृश्य आपण आता सध्या स्क्रीनवर पाहतोय।